शहाद्यात चिंतन बैठक. सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकरी, सभासद, कामगार आणि नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन. शहादा. ई-मराठी न्यूज नेटवर्क. लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन करून ती पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढे येण्याची गरज असल्याचे मत शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केले. शहादा येथे आयोजित चिंतन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिसरातील शेतकरी, सभासद, कामगार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूतगिरणीची सध्याची परिस्थिती, सभासदांचे प्रश्न, कामगारांचे हित, शेतकऱ्यांचं नुकसान आणि पुनरुज्जीवनासाठीची पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अभिजित पाटील म्हणाले की सूतगिरणी बंद पडल्यामुळे हजारो शेतकरी, सभासद आणि कामगारांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला आहे. याचा परिणाम संपूर्ण परिसराच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून सूतगिरणी पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले की सूतगिरणी वाचवण्यासाठी आवश्यक असल्यास न्यायालयीन लढा तसेच रस्त्यावर उतरूनही संघर्ष करण्यात येईल. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी मतभेद विसरून या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत उपस्थित सभासदांनी सूतगिरणीच्या पुनर्बांधणीसाठी कायदेशीर, प्रशासकीय आणि संघटनात्मक पातळीवर आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच व्यापक जनआंदोलन उभारून सूतगिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी निर्णायक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. परिसरातील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी निगडीत असलेल्या सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, शेतकरी, सभासद आणि कामगार आणि नागरिकांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. कौस्तुभ छत्रपाल मोरे, तालुका प्रतिनिधी, शहादा, ई-मराठी न्यूज नेटवर्क. आज लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संभाव्य लिलावाच्या संदर्भात सभासदांची, शेतकऱ्यांची आम्ही चिंतन बैठक बोलवली होती. याला या परिसरातील दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही सूतगिरणी वाचली पाहिजे. सभासदांचे, कामगारांचे, सर्वांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि पुन्हा एकदा ही सूतगिरणी व्यवस्थित सुरू झाली पाहिजे याच्यासाठीची मंथन बैठक होती. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता 22 तारखेला लिलाव आहे, पण तत्पूर्वी 20 तारखेला सूतगिरणी पाहणीची व्यवस्था NCDC बँकेने केलेली आहे. तिथं आम्ही सर्वजण सभासद या नात्याने आणि संभाव्य खरेदीदार जे कोणी असतील त्यांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये आम्ही सूतगिरणी पाहायला जाणार आहोत. त्याची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतल्यानंतर पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. निश्चितपणाने ज्या कामगारांचे, शेतकऱ्यांचे, सभासदांचे हक्क या सूतगिरणीवर आहेत ते कसे अबाधित राहतील आणि ही सूतगिरणी कशी चालू राहील याच्यासाठी प्रसंगी जर कोर्टात जावं लागलं, सामाजिक लढाई लढावी लागली, रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी देखील आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. एक समिती तयार होईल. जे विद्यमान चेअरमन, विद्यमान संचालकांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही जर सर्वांना सोबत घेऊन चालणार असाल तर ही सूतगिरणी पुन्हा चालू करण्यासाठी आमचं सहकार्य तुमच्या सोबत निश्चितपणाने असेल. परंतु आपण देखील पारदर्शकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे. अन्यथा कारण नसताना कायदेशीर लढाईमध्ये अनेक वर्ष जातील. ती वेळ आपल्या सर्वांवर येऊ नये हा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांनी देखील या बाबतीमध्ये अजून जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर त्यांचे देखील निश्चितपणाने त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत असा समज लोकांमध्ये होईल. त्यामुळे त्यांचे देखील मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.